भाग क्रमांक 108. श्रीराम. नवीन जागे सगळे लोक आले. वृंदावनात भगवंत पोचले आणि त्यांच्या कुठेही भगवंत गेले तरी त्यांच्या वागण्यात काही फरक पडला नाही. परत त्यांच्या बाललीला सुरूच झाल्या. राम आणि कृष्ण, बलराम आणि कृष्ण दोघेही जण जे आहेत ते वेगवेगळ्या लीला करतच होते. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ते मुलांना घेऊन खेळत होते. अगदी सामान्य माणसासारखे, सामान्य मुलासारखे. कोणाला कधीही ते असामान्य वाटलेच नाहीत. असे हे कृष्ण आणि बलराम एक दिवस असंच यमुनेच्या तटेवर गेले. तिथे अर्थात बरीच वासरं होती आणि त्याच वेळेस एक राक्षस जो आहे, एक दैत्य जो आहे, ज्याचं नाव होतं वत्सासूर. या वत्सासूर नावाच्या ह्या दैत्याने ठरवलं की आपण या ठिकाणी यायचं आणि कृष्ण आणि बलरामाला अर्थात यमसदनाला पाठवायचं असं त्यांनी ठरवलं. अर्थात तसं करण्यासाठी त्यांनी कपटमायेचा आश्रय घेतला. त्यांनी एका वासराचं रूप घेतलं आणि वासरांच्या कळपामध्ये तो शिरला. वासरांच्या कळपात तो शिरला. भगवंतांनी पाहिलं. त्यांना लगेच लक्षात आलं की हा तर दैत्यच आहे. रूप भले कोणाचं धारण तरी काय फरक पडतो. त्यांनी फक्त बलरामांना खुणून दाखवलं, दादा बघितलं का कोण आलं ते. दादा सुद्धा हसला, म्हणाला नक्कीच याचा काळ जवळ आला म्हणून हा इकडे आला. अर्थात तो काही बोलला नाही, फक्त हसत होता. यथावकाश ते जे वासरूरूपी दैत्य होता तो कृष्णाच्या जवळ गेला. कृष्णही त्याच्या जवळ गेला आणि जसं इतर वासरांना आपण प्रेमाने हात लावतो तसं त्याच्या पाठीवरून कृष्णाने हात फिरवला आणि नंतर दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या वासराचे म्हणजेच त्या दैत्यरूपी वासराचे 2 पाय पकडले आणि त्याला उचललं आणि क्षणामध्ये गरगर 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 फिरून आकाशात फेकून दिलं. हे अतिशय कमी वेळात घडलं. क्षणात घडलं. कोणाला समजलंच नाही की हे कोणी केलं आणि कसं घडलं. एका क्षणात भगवंताने उचललं, फिरवलं आणि आकाशात फेकून दिलं आणि अर्थात वर जाऊन ते खाली आलं आणि वर जाऊन ते खाली आलं आणि अर्थात त्याचे तुकडे तुकडे झाले आणि खाली पडत असताना ते एका कवठाच्या झाडावर आपटलं होतं. वासरू म्हणा किंवा दैत्य म्हणा. आणि अर्थात तो दैत्य तर मरण पावला, परंतु अर्थात त्या झाडाचे पण तुकडे झाले. प्रचंड आवाज झाला. झाड प्रचंड खाली पडलं. त्याची सगळी फळं इतस्तरा झाली आणि दैत्य अर्थात आपल्या मूळ रूपामध्ये परत एकदा येऊन मृत्यू पावला. आणि नेहमीसारखीच परत एकदा चर्चा झाली. दैत्य कुठून आला, कसा आला आणि त्याला मारलं कोणी, याचं उत्तर कधीही गोपांना मिळालं नाही. कारण ह्या सगळ्या लीला घडत असताना गोप नेहमी लांबच होते. फक्त कृष्णाचे सवंगडी तिथे असायचे आणि त्यांनी कितीही सांगितलं तरी गोप त्याच्यावर विश्वास ठेवायचे नाही. म्हणजे मुलं काहीही सांगतात त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा, असं होत राहायचं. अशा प्रकारे भगवंताने अजून एक लीला केली. अर्थात मुलांना मात्र आपल्या ह्या कन्हैयाविषयी खूप आदर वाढला होता. मुलं म्हणायची की आमचा कन्हैया आहे, आता आम्हाला कशाची भीती नाही, कारण याच्याकडे खूप शक्ती आहे. त्याची त्यांना खात्री पडली होती. फक्त गोप गोपिका मात्र चिंतातूर की अरे जागा बदलली तरी सुद्धा दैत्य आलाच, काय करावं, त्यांची चिंता चालू. पण सगळे सवंगडी मात्र खुश. सवंगडी म्हणले, कन्हैया तू सांगशील तिथे आम्ही येऊ, आम्हाला भीती नाही आहे. तू आहेस म्हणलं आम्हाला काय चिंता. तुझी एवढी प्रचंड शक्ती आहे, एवढे मोठे मोठे तू दैत्याचा वध केलास, काय काय केलं आम्ही बघितलं, आम्हाला माहिती तू आहेस, तू सर्वांचा रक्षक आहेस, आम्हाला काही भीती नाही, आम्ही तुझ्याबरोबर जिथे म्हणशील तिथे येऊ. आणि अशा प्रकारे ही सगळी सवंगड्याबरोबर सगळी मुलं मात्र सगळे कन्हैयाबरोबर यायची आणि नेहमीप्रमाणे ते इकडे तिकडे फिरत असायचे. वासरं बरोबर असायची, त्यांना रानात घेऊन जायचे, गुरांना घेऊन जायचे आणि स्वतः अनेक खेळ खेळायचे. एकदा नेहमीप्रमाणे असंच त्यांनी सगळी आपली गुरं घेतली आणि नदीच्या काठी आले. तिथे सर्वांना पाणी पाजलं. त्यांनी स्वतः पण ते पाणी प्याले आणि त्याच वेळेस अजून एक दैत्य त्या ठिकाणी आला, ज्याचं नाव होतं बकासूर. बकासूर नावाचा जो दैत्य होता त्याने विचार केला की आता या
आधी गेलेल्या दैत्याने काही त्याची कामगिरी केली नाही आहे, तेव्हा ही कामगिरी आपण करूया असा निश्चय करून तो तिथे आला. आणि निश्चय करून येताना अर्थात त्यांनी आपल्या असुरी मायेचा प्रयोग केलाच. त्यांनी बघितलं होतं आधी की आधीचा जो दैत्य आला होता वत्सासूर, यानेसुद्धा मायावी रूप धारण केलं, तरी पण भगवंतांनी त्याचा वध केलाच. तेव्हा तो म्हणला मायावी रूप तर धारण करावंच लागेल, परंतु हे नाही करायचं, आपण वेगळं काहीतरी करूया. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका बकाचं रूप घेतलं, बगळ्याचं रूप घेतलं. आणि बगळासुद्धा कसा अतिशय प्रचंड, अतिप्रचंड असा बगळा, की सामान्य बगळा असून किती असणार आहे, परंतु हा असामान्य दैत्यच होता. तो त्यांनी मायावी रूप धारण केलं होतं. आणि तो प्रचंड त्यांनी असं रूप घेतलं, तो जणू काय एखादा पर्वताचा प्रचंड तुकडा कसा असेल इतका प्रचंड तो होता. आणि ह्या बगळ्याच्या रूपामध्ये तो तिथे आला आणि त्याची आपली महाकाय अशी चोच होती, ती चोचसुद्धा त्यांनी अशी मस्त मोठी करून ठेवली होती. कोणाला काही समजलंच नाही पहिल्यांदा की हा कोणी राक्षस आहे काय, कोणाला वाटलंच नाही. सगळ्यांना असं वाटलं काहीतरी असेल, काय असणार आहे. आणि म्हणून कोणी काही घाबरलं पण नाही, काहीच नाही. आणि तो तिथे छानपणे उभा होता. त्याने विचार केला ह्या सर्वांना जवळ येऊ दे आणि मग मी यांना सगळ्यांना गिळून टाकेन एकामागे, येऊ दे जवळ. अर्थात मुलं तर निरागस होती, मुलांना तर काही समजलंच नाही, तिथे सगळी जवळ आलीच होती. पण भगवंतानी विचार केला की आपण सर्वात पुढे व्हायला पाहिजे. कारण काय की ही मुलं गेली तर त्यांना ते नक्कीच या दैत्याला बळी पडतील, तेव्हा ह्यांचं रक्षण करण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून कृष्ण स्वतः पुढे आला. आणि हा दैत्य पण फक्त वाट बघत होता कृष्णाचीच. तो म्हणत होता बाकी कोणी मिळाले नाही मिळाले चालतील, पण मला हाच पाहिजे, हा मला मिळू देत, विषय संपला. आणि जसं भगवंत पुढे आले, कन्हैया जसा पुढे आला, दुसऱ्या क्षणी हा बगळा जो इतके वेळ शांत उभा होता पटकन तो पुढे आला आणि त्याने आपल्या या प्रचंड चोचेमध्ये कृष्णाला घेतलं आणि गिळून टाकलं एका क्षणात. तुम्हाला माहिती आहे की आपण बघितलं असेल की बक जो आहे म्हणजे बगळा जो आहे तो कधी कधी शांत उभा असतो, शांतपणे पाण्यामध्ये उभा असतो, लांब चोच असते त्याची आणि अजिबात हालचाल करत नाही. आणि मासे जवळ आलं की पटकन ते चोच आत घालतात आणि ते माशाला खातात. माशाला खाऊन झाली की परत शांत उभी, हालचालच करत नाही. आणि त्याच्यामुळे मासे फसतात. आणि म्हणून तर एक मराठीमध्ये एक शब्द आहे बक ध्यान. ध्यान कसं तर बकासारखं, बक म्हणजे बगळा, की ध्यान आहे म्हणजे काय की ध्यानासारखी अवस्था आहे की हालचाल काही नाही, स्तब्ध उभा. पण स्तब्ध उभा आहे पण ध्यान त्याचं आहे कुठे, तर आपल्या भक्ष्याकडे. कुठे मासा एखादा येतोय माझ्या जवळ, आणि असं एरवी तर मासा जवळ येणार नाही, परंतु हा ध्यानस्थ असल्यामुळे, हालचाल न करत असल्यामुळे माशाला काही समजत नाही की हा आपला शत्रू आहे, हा हालचालच करत नाही, काहीतरी असेल वाटतं, आणि जवळ येतात. जवळ आले की हा चोच खूप असतो आणि खाऊन टाकतो, ही याची पद्धत. आणि म्हणून तर मराठीमध्ये बक ध्यान असा एक शब्द आला आहे की जर कोणी अशा प्रकारचे खोटेपणा करत असेल तर म्हणतात अरे हा बक ध्यान करतोय, असं दाखवतोय फक्त, माझं लक्ष नाही, पण याचं लक्ष बरोबर आहे सगळ्या ठिकाणी. असं मराठीमध्ये एक सुंदर शब्द आहे. आणि असा हा बकाचं ध्यान, बकाचं रूप घेऊन खरोखर बक ध्यान करत होता. आणि ज्या क्षणी श्रीकृष्ण पुढे आले त्यांनी एका क्षणामध्ये पटकन पुढे येऊन त्या आपल्या प्रचंड महाकाय अशा चोचीमध्ये कृष्णाला घेतलं आणि गिळून टाकलं. दुसऱ्या क्षणी जेव्हा भगवंताला त्याने गिळून टाकलं आणि इतर सर्वांनी बघितलं, बलराम दादा होते, सर्व इतर सवंगडी होते, त्यांनी जेव्हा बघितलं की अरे आपल्या या सवंगडीला त्या बगळ्याने गिळून टाकले, आणि मग त्यांची अवस्था अशी झाली की जीव आहे काय नाही काय अशी अवस्था त्यांची झाली. अरे आमचा सखा, आमचा रक्षक गिळला गेला,
काय करावं त्यांना समजेना. अर्थात हे सगळं क्षणामध्ये घडलं. भगवंत त्याच्या शरीरात गेले. भगवंत त्या बगळ्यारूपी असुराच्या टाळूच्या खाली पोचले आणि ज्या क्षणी तिथे पोचले त्याच्या टाळूमध्ये प्रचंड दाह व्हायला लागला. त्याची टाळू जणू काही जळते असं त्याला वाटायला लागलं. त्याला समजेना की मी कोणाला आत घेतलं. निखाऱ्याला खाल्लं मी चुकून की कृष्णाला खाल्लं, असा भ्रम त्याला निर्माण झाला. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी कृष्णाला कुठलीही इजा न करता बाहेर फेकून दिलं. दुसऱ्या क्षणी हे सगळं काही क्षणात घडलं. गिळून टाकलं काही क्षणात. मुलं बघतायत आ वासून, अरे काय घडलं काय घडलं. दुसऱ्या क्षणी भगवंत बाहेर, काहीही न होता बाहेर आले. पण अर्थात कृष्णाला त्यांनी बाहेर फेकून दिल्यावर त्यांनी विचार केला की आता आपण त्याला मारून टाकूया. आणि आपल्या या प्रचंड चोचीचा त्याने उपयोग केला आणि ती चोच त्याच्या अंगावर तो उगारून धावून आला. चोच तो भगवंताला मारणार इतक्यात भगवंताने आपल्या या इवल्याशा हाताने त्याची चोचच पकडून ठेवली. आणि त्याची चोच पकडली. त्याचा जबडा उघडा होता. तो परत एकदा त्याला चावण्यासाठी आला होता आणि भगवंतानी आपल्या 2 चिमुकल्या हाताने त्याचा ते जबडा पकडला दोन्ही. आणि जसं गवताची काडी फाडावी तसं त्याने एका क्षणामध्ये त्याचे 2 तुकडे केले, मधून बरोबर फाडलं. आणि एका क्षणात त्या महाकाय असुरा मृत्यू आला. दुसऱ्या क्षणी त्याला मृत्यू आला. अर्थात मृत्यू आल्यावरती नेहमीप्रमाणेच सर्वांना आनंद झाला. देवांना तर अतिशय आनंद झाला आणि देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. अनेक देव नगारे आणि शंख वाजवायला लागले. अनेक लोक स्तोत्र म्हणायला लागले. आणि मुलं मात्र आश्चर्यचकित होऊन परत एकदा बघतायत की काय हा आपला सखा आहे. एवढ्या महाकाय बगळ्याच्या तोंडात गेला काय, बाहेर पडला काय. एवढा मोठा महाकाय बगळा त्याला चोच काय मारतो, चोच हा धरतो काय आणि फाडून काय टाकतो, काय काय आहे. मुलं फक्त बघत राहिली. अर्थात यथावकाश ते भानावर आल्यावर त्यांनी आपल्या ह्या सख्याला प्रेमपूर्वक मिठाच मारल्या. झालं. थोडा वेळ चर्चा केल्यानंतर जणू काही घडलंच नाही. अशा आविर्भावामध्ये सगळे सवंगडी कृष्ण आणि स्वतः बलराम हे सर्व लोक आपले जे काही गाई गुरं होती ती घेतली आणि परत एकदा आपल्या वृंदावनामध्ये परत आले, ब्रजभूमीमध्ये. अर्थात घरी आल्यावर त्यांनी आपली ही घटना सगळी घरातल्या लोकांना सांगितली. मुलांनी पहिली सांगितली. मुलांना सगळं सांगितल्यावरती परत एकदा आश्चर्यचकित व्हायची पाळी आली गोप आणि गोपिकांची. कारण जेव्हा जेव्हा राक्षसाचा वध व्हायचा राक्षसाला मूळ रूप धारण करावं लागायचं. त्यामुळे सर्वांनाही दिसून आलं की राक्षसाचा वध झालेला आहे. आणि नेहमीप्रमाणेच मुलं सांगतात की हे कन्हैयानेच केलं. आणि नेहमीप्रमाणे गोपगोपिका सांगतात हे होऊ शकत नाही. ते फक्त एवढंच म्हणायचे की परमेश्वराची कृपा आहे, की परमेश्वरानेच हे सगळं केलेलं आहे. आणि त्यांची खूप असीम कृपा या दोघांवर, कन्हैयावर पण आहे आणि या बलरामावर पण आहे. खरोखर किती अनिष्ट संकट आजपर्यंत आली, परंतु ज्यांनी ज्यांनी संकट आणण्याचा प्रयत्न केला अनिष्ट त्यांचंच अकल्याण झालं. त्याने अजून एक सुंदर वर्णन केलं. ते म्हणलं की जी जी लोक मारण्यासाठी आली ती स्वतः मरण पावली. कारण का, तर जसं एखाद्या ज्योतीवरती जर एखादा पतंग जर आला, जसे किडे येतात, तुम्हाला माहिती आहे की काही काही ठिकाणी किडे स्वतः धावत येतात आणि आल्यावरती अर्थात त्यांना मृत्यू होतो. कारण अग्नीकडे जर धावत गेले तर काय होणार. परंतु हे त्यांना स्वतःला समजत नसतं. त्यांना आकर्षण असतं प्रकाशाचं आणि त्या प्रकाशाकडे ते कधी धावतात आणि स्वतःच नष्ट होतात. तसंच हे सगळे असुर जे आहेत त्यांचा काळच जवळ आला होता. परंतु काळ जवळ आला होता आणि त्याचा भाग्योदय पण जवळ आला होता. कारण या सर्व दैत्यांचा वध नव्हे तर उद्धारच प्रत्येक वेळ झालेला आहे. म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी म्हणताना असंच म्हणलं आहे की वृत्तासुराचा किंवा बकासुराचा उद्धार
असं त्याने कुठेही म्हणलं नाही की त्याचा वध झाला, कधीच म्हणलं नाही. कारण भगवंताच्या हातून वध होणं म्हणजे उद्धार होणं आहे, ही त्यांच्यावर झालेली कृपाच होती. आणि मग ते परत एकदा चर्चा करायला लागले. नंद म्हणाला, खरोखर मला गर्गाचार्याने सांगितलं ते खरोखर सगळं तंतोतंत खरं आहे. त्यांनी मला हे सगळं सांगितलं होतं की तुझा मुलगा खूप पराक्रमी होणार आहे, त्याच्यावर अनेक संकटं जरी आली तरी तो सर्वांचं रक्षण करणार आहे. त्याला तू सामान्य समजू नको आणि ह्या रामाला सुद्धा सामान्य समजू नको, हा असामान्य शक्तिशाली आहे. हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते म्हणलं किती तंतोतंत भविष्य सांगितलं आहे, अगदी असंच घडतं आहे. संकटं तर त्याच्यावर फक्त नव्हती आली, ती तर संपूर्ण त्या गावावर आली होती. परंतु या सर्व संकटाचं हरण जे आहे ते ह्यानेच केलं आहे. नक्कीच हे अलौकिक असावं असं नंदाला नक्कीच वाटत होतं, पण इतरांना वाटत नव्हतं. कारण इतरांनी भविष्य ऐकलं नव्हतं. कारण भगवंताचं नामकरण त्यांनी गुप्तपणे केलं, त्यामुळे इतरांना माहीत असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे इतर लोक त्याला सामान्यच समजत होते. अशा प्रकारे भगवंत व्रजभूमीमध्ये आल्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा खंड न पडता अनेक प्रकारे ते लीला करत होते, अनेक प्रकारे विहार करत होते, अनेक प्रकारे आनंद लुटत होते आणि आनंद देत होते. गोप तर म्हणाले की बाबा संकट इथे येतात, आता काय करावं. पण नंदाला थोडीशी भीती कमी झाली होती. नंद म्हणाला, नाही, माझा मुलगा जो आहे तो नक्कीच अवतार आहे, त्यामुळे आता भ्यायची आपल्याला गरज नाही आहे. फक्त ही गोष्ट तो इतरांना सांगू शकत नव्हता, कारण गर्गाचार्य म्हणाले होते ही जर गोष्ट इतरांना समजली तर कंसाच्या कानावर जाईल आणि कंस जे आहे तो गावातल्या सर्व लोकांना त्रास देण्यासाठी काहीही करू शकेल. तेव्हा हा तुझा मुलगा आहे याची गुप्तता बाळग म्हणून गर्गाचार्यांनी सांगितलेलं भविष्य नंदाने कोणालाही सांगितलं नाही. एक दिवस असं झालं की नंदाने विचार केला की ही जी काही जागा आहे वृंदावन अतिशय सुंदर आहे, आपण काय एवढं अजून बघितलेलं नाही पूर्ण. तेव्हा या वृंदावनामध्येच आपण एक दिवस वनात आत जाऊया, कारण आतमध्ये खूप सुंदर वन आहे असं त्याला माहीत होतं. तर या आतमध्ये सुंदर वनामध्ये आपण सगळे एकत्र जाऊया आणि तिथे जाऊन विहार करूया आणि भोजन करूया वनामध्ये, असं नंदाने ठरवलं. आणि अर्थात नंदाने ठरवलं म्हणल्यावरती नंद राजाच होता तिथल्या त्या छोट्याशा गावाचा. आणि त्यामुळे सगळेच लोक जे आहेत ते आनंदाने ठरले, चला आपण जाऊया. आपल्या भाषेमध्ये एक वन डे पिकनिक होती त्याची. जसं आपण रिसॉर्टमध्ये जातो, आता आपल्याला वनं शोधायला लागतील, परंतु तेव्हा वनं होती. आणि त्यांनी असा विचार केला की या नवीन वनामध्ये काय आहे हे आपण बघूया आणि विहार करूया आणि वनभोजन करूया, असं त्यांनी सर्वांनी ठरवलं. ठरवल्यावरती काय, सर्वात जास्त उत्साह मुलांचाच असतो. कुठलंही सेलिब्रेशन करा, जर आपल्या घरामध्ये मुलं असतील तर उत्साह त्यांचाच असतो. त्यांचा उत्साह बघून आपल्याला मजा येते, हा खरा भाग आहे. आणि अर्थात जेव्हा हे सगळं नंदाने जाहीर केलं तेव्हा गोकुळामध्ये उत्साह सर्वत्र ओसांडून व्हायला लागला. कारण सगळी जी मुलं होती गवळ्यांची ती सगळे आनंदात तयार झाली. सगळ्यांनी सुंदर सुंदर कपडे घातले होते, अनेक प्रकारचे खाण्याचे पदार्थ गोपिकाने घेतले होते. मुलांनी सुंदर कपडे घातले होते. इतकंच नव्हे तर छान बासऱ्या घेतल्या होत्या, तुताऱ्या घेतलेल्या होत्या, अनेक प्रकारची वाद्य घेतली होती. जी वासरं न्यायची होती त्यांना पण सजवलं होतं. त्यांच्या पायामध्ये छान घुंगरू घातले होते. आणि त्यामुळे हे सगळे जेव्हा चालायला लागले तेव्हा छान आवाज यायला लागला. आणि त्याच्या जोडीला ही सगळी जी मुलं होती त्यांनी आणलेली ही सगळी वाद्य वाजवायला सुरुवात केली. कोणी बासरी वाजवत आहे, कोणी तुतारी वाजवत आहे, कोणी काय वाजवत आहे, कोणी काय करत आहे. आणि सगळेजण नाचत नाचत हसत खेळत सगळे जे लोक आहेत ते वनाकडे निघाले. जाताना सुद्धा रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे खेळ ही मुलं खेळत होती. कारण बैलगाड्यासुद्धा होत्या, काही लोक चालत पण चालले होते. चालणाऱ्या लोकांमध्ये मुलं अग्रभागी.
आणि मग ते चालता चालता पण अनेक खेळ एकमेकाशी खेळायचे. आणि असे खेळ खेळत 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 वनामध्ये दिसणारे पशु बघत बघत वन खूप सुंदर होतं. वनामध्ये अनेक पशु होते आणि मोर तर ठाई ठाई होते. आणि अर्थात जेव्हा हे मोर त्यांना दिसायचे, त्या मोरांचा नाचणं जेव्हा ते बघायचे, तेव्हा ते तो नाच बघतच उभे राहायचे क्षणभर. वनामध्ये अनेक वानरसुद्धा होते. वानरांची पण ते अर्थात खूप चेष्टा मस्करी करायचे, त्यांच्या शेपट्या उडायचे, काय 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 खेळ करत 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 ते हळूहळू हळूहळू पुढे चालले होते. हसत खेळत मजा करत सगळीच लोक, सर्वच गोपिका स्त्रिया यासुद्धा आनंदपूर्वक अनेक प्रकारची सुंदर सुंदर गीतं म्हणत 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 निघाल्या होत्या. सगळे गोपही आनंदामध्ये होते की आज काय आपल्याला वेगळं काम करायचं नाही आहे, आज फक्त आनंद लुटायचा आहे. या सुंदर वनामध्ये असलेल्या सुंदर वनश्रीचा, सुंदर पशूंचा, सुंदर अशा अनेक पक्ष्यांचा आपल्याला आवाज ऐकायचा आहे, बघायचा आहे. हे सगळं करत करतच त्यांनी निघायचं ठरवलं होतं. आणि मग त्यांना सगळ्या गोष्टीचा आनंद येत होता. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की त्यांच्याबरोबर भगवंत होते. या सगळ्या आनंदामध्ये सहभागी, ज्याचं ज्ञान अर्थात त्यांना नव्हतं, परंतु जिथे भगवंत तिथे आनंद, हे ठरलेलंच आहे. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. भगवंताबरोबर अनेक मुलं खेळत होती. खरोखर काय भाग्यवान असतील बघा. अर्थात सगळे पुण्य घेऊनच आले होते. त्याच्याशिवाय भगवंताबरोबर खेळण्याचं भाग्य कोणाला मिळणार आहे? भगवंताबरोबर जे जे लोक खेळ खेळले, मग ते गोप असतील आणि गोपिका असतील, त्याचा तर भाग येणारच आहे की रासक्रीडा कशी केली आहे. तो तर अत्यंत मनमोहक भाग आहेच आहे पुढे, की काय रासक्रीडा केली, भगवंताबरोबर क्रीडा कशी केली, काय केली, किती आनंद, काय काय मिळालं. खरोखर भगवंताच्या चरणकमलाची धूळ मिळणंसुद्धा योग्यांनासुद्धा मिळत नाही असं म्हणलं आहे. योग्यांनासुद्धा खूप तपश्चर्या करावी लागते, तेव्हा कुठे भगवंताच्या चरणाची धूळ त्यांना मिळू शकेल. पण त्याच्यासाठी खूप खडतर तप करावं लागतं. पण हे ब्रजवासी किती किती भाग्यवान होते बघा, की या सर्वांना भगवंताबरोबर खेळण्याची, त्यांच्या चरण कमलाची धूळ आपल्या मस्तकी लावायची संधी रोज प्राप्त होती. ती किती भाग्यवान. अर्थात ब्रजभूमीमध्ये एक जागा आहे, तिथे ही सोय आजही आहे. आणि त्या जागे जाऊन लोळायचं असतं. रमण रेत म्हणतात त्या जागेला. ती जागा आजही तिथे आहे. आणि त्या रमण रेतमध्ये जाऊन असं म्हणलं जातं की जे लोक तिथे जातील आणि त्या रमण रेतमध्ये जर आपण लोळलो तर आपल्यालाही भरपूर पुण्य मिळतं. कारण याच जागी भगवंताने लीला केली आहे असं वर्णन भागवतामध्ये. आणि ती जागा आजही तिथे आहे. आपण गेला असालसुद्धा कदाचित, मला माहीत नाही. गेला नसाल तर एकदा तरी जरूर जा. मी म्हणेन तिथे कुठे आपल्याला फिरायचं, आपण एरवी टूरला जातो, जा जरूर, पण रमण रेतला जरूर जा. जिथे भगवंताने लीला केल्या आहे, जिथे भगवंताने रासक्रीडा केली आहे, जिथली धूळ पवित्र आहे असं भागवतात म्हणलेलं आहे, त्या धुळीमध्ये अक्षरशः लोळायचं असतं. जेव्हा असं तर या ठिकाणी मी 2-3 वेळा गेलो, परंतु ही माहिती आधी नव्हती माझ्याकडे. जेव्हा सुरुवातीला 1-2 वेळा गेलो तेव्हा ही माहिती नव्हती, फक्त टुरिस्ट म्हणून जाऊन बघून आलो. परंतु जेव्हा भागवत वाचून गेलो रमण रेतमध्ये, तेव्हा मात्र या धुळीमध्ये खरोखर आम्हाला लोळायची संधी मिळाली आणि ती मनपूर्वक आम्ही घेतली. आम्ही तिथे सुंदर नृत्य पण केलं, नाम घेत घेत. खूप आम्हाला तिथे आनंद मिळाला. खरोखर आपण सगळे भागवत ऐकतो, भागवत वाचतो. आयुष्यातून एकदा तरी असा संकल्प सोडा, भगवंताला सांगा, भगवंता तुझं एवढं सगळं आहे आणि तुझी रमण रेत आजही तिथे आहे, तर या रमण रेतमध्ये आम्हाला एकदा घेऊन जा. या रमण रेतमध्ये आम्हाला पण तुझ्या चरणाची जी धूळ तिथे होती, त्या धुळीमध्ये आम्हालासुद्धा माखून घ्यायचं आमचं अंग, पवित्र होईल आमचं अंग. अशी मागणी तुम्ही जरूर करा. भगवंताला हे मागा, तुम्ही हरकत नाही मागायला. आणि जा रमण रेतमध्ये, किती आनंद मिळतो बघा. आणि हे सगळं आपण वाचून ऐकून गेल्यावरती आपल्याला जरूर जावं वाटेल. अशी ही रमण रेत जागा आहे, जरूर जा. आणि ह्या लोकांसाठी जे तिथे होते त्यांच्यासाठी दररोजच ही रमण रेत त्यांना मिळायची. दररोज भगवंताच्या चरणाची धूळ त्यांना मिळायची, जी फार भाग्यवंताला मिळते. अशा प्रकारे सगळा आनंद घेत त्या वनामध्ये ते
विहार करत होते आणि विहार करता करताच नेहमीप्रमाणेच एक दैत्य तिथे येऊन ठाकला. त्यांचं कामच होतं कंसाने दिलेलं, आणि एकामागे एक दैत्य येत आहेत, त्यांचा उद्धार होतोय, त्यांचा वध होतोय. आणि यावेळेस अघासूर नावाचा एक दैत्य होता, तोही महाभयानक होता. त्याने ही कामगिरी आपल्या शिरावर घेतली होती. म्हणाला, कंस महाराज, माझ्याकडे ही कामगिरी द्या, मी करतो तुमचं काम, चोख करतो, फत्ते करतो, काळजी करू नका. आणि अघासूर हा जो होता हा त्या ठिकाणी येऊन पोचला. तिथे सगळी लोक आनंदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यग्र होते, नवीन जागेचा आनंद घेत होते, क्रीडा करत होते. अर्थात इतक्या आनंदात हे क्रीडा करतात हे बघितल्यावरती दैत्याला काय आवडलं ना. दैत्य शेवटी दुष्टच होता ना, त्याला त्यांचा आनंद बघवत नव्हता. आणि म्हणून त्याने ठरवलं की यांचा आनंदाचा आता मी त्यांना दुःखामध्ये मी रूपांतरित करून टाकेन. कारण त्याच्या मनामध्ये खूप राग होता या लोकांविषयी. कारण पुतना आणि बकासूर हे जे दोन जण होते, बकासुराचा सुद्धा वध झाला होता, आपण ऐकलं आत्ताच्या एपिसोडमध्ये. आणि पुतनेचा वध तर सुरुवातीलाच भगवंतांनी केला, नवे उद्धार केला दोघांचा. परंतु या दैत्याच्या दृष्टीने अर्थात त्यांचा वधच झाला होता ना. आणि म्हणून त्यांनी विचार केला की या दोघांचा जो वध झाला आहे त्याचा सूड उगवण्याची संधी मला आहे. माझ्या सख्या भावाला आणि माझ्या बहिणीला सख्या याच कृष्णाने मारलेलं आहे, तेव्हा आज या दोघांनाही मी मारून टाकेन, यमसदनाला पाठवेन, असं त्यांनी ठरवलं होतं. आणि ते ठरवूनच तो आला होता. त्यांनी बघितलं की सगळे लोक छान क्रीडा करतायत, कोणाचं कुठेही लक्ष नाही आहे, सगळे आनंदामध्ये आहेत. म्हणाला, ही संधी आहे की कोणीही सावध नाही आहे. बेसावध असताना, बेसावधपणे असताना शत्रूला मारायला पाहिजे. आणि मला केवळ ह्या कृष्ण आणि बलरामाला जर मी मारून टाकलं तर बाकी लोकांना मारायची गरजच नाही. बाकी सगळे ब्रजवासी मेल्यासारखेच होतील, कारण हे दोघंच जण त्यांचे सगळ्यात प्रमुख आहेत खऱ्या अर्थाने. त्यामुळे यांचा प्राण घेतलं की झालं, बस असं त्यांनी ठरवलं. आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी एक मायावी रूप धारण केलं. यावेळेस या दैत्याने रूप धारण केलं होतं एका प्रचंड अजगराचं. अर्थात अजगर असाही प्रचंड असतोच, परंतु त्यातून हा मायावी. त्यामुळे प्रचंड शब्द लहान पडेल. अतिप्रचंड, अति 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 प्रचंड, अतिप्रचंड असा अजगराचं रूप त्यांनी धारण केलं. आणि रस्त्यामध्ये मस्तपैकी मध्यभागीच ते अजगर पडून राहिलं, दैत्यरूपी अजगर. त्याचं शरीर 1 योजन लांब होतं, 1 योजन. आणि एखादा प्रचंड पर्वत कसा असतो इतकं महाकाय असं त्याचं शरीर होतं. सगळं काय अद्भुतच होतं, कारण मायावी पण होतं. असं महाकाय रूप त्याने धारण केलं. आणि ज्या रस्त्याने हे चालले होते त्या रस्त्याच्या मध्ये बरोबर मध्यभागी हा अजगर रूपी दैत्य पडला होता. आणि त्यांनी विचार केला की इतकं महाकाय शरीर माझं आहे, तेव्हा यांना आपण फक्त गिळून टाकूया. आणि म्हणून जिथून ते बालक आणि सगळे येत होते त्याच्याकडे त्या दिशेला तोंड करून त्याने आपलं तोंड उघडलं. तोंड कसलं, एखादी गुहाच जणू. अवाढव्य गुहा जशी असते तशी त्याचं तोंड होतं. त्याचं तोंड किती मोठं होतं बघा, वर्णन आहे की त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला टेकला होता. म्हणजे किती महाकाय होत राक्षसुद्धा बघा, की एक भाग जमिनीला आणि दुसरा भाग आकाशाला. इतका महाकाय असा त्याचा जबडा होता. आणि असा हा जबडा त्याने करून ठेवला होता. आतमध्ये बघितलं तर दाढा म्हणजे एखादं पर्वताचं शिखर वाटत होतं. आणि तोंडाच्या आतमध्ये अर्थात अंधार होता. मध्ये जीभ होती, पण ती जीभ लाल सडक आणि एखादा रस्ता कसा असतो तसा लांब लचक, अंत दिसत नाही इतका लांब लचक अशी जीभ होती. डोळे एखाद्या दावाग्नीप्रमाणे होते. आणि श्वास
श्वास कसला हो, प्रचंड वावटळीचा वारा कसा असतो तसा श्वास चालू होता. अर्थात हे असं रूप धारण करून तो रस्त्यामध्ये आ करून उभा आहे. जसं मी म्हटलं की सगळे लोक जेव्हा चालले होते या वनामध्ये त्यावेळेस सर्वात पुढे मुलंच होती. पण मुलांना जास्त उत्साह. मुलांनी बघितलं अघासुराचं हे रूप. त्यांना हे वाटलंच नाही की काही आहे वेगळं. ते म्हणाले की असं तर बघितलं तर अजगराचं तोंड वाटतंय, पण अजगर काही एवढा मोठा नसतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कदाचित वृंदावनामध्ये असा देखावा असावा एखादा, आणि हा नक्की देखावा आहे, पण ह्याचं वैशिष्ट्य काय तर हा अजगरासारखा दिसतो. काय मुलांची कल्पना बघा, किती निराग असता मुलांची निराग असता. आणि असा विचार केला तर बरोबर पण आहे की असा महाकाय अजगर कुठून येणार. म्हणून त्यांना असं वाटत होतं की वृंदावनात खूप काही सुंदर आहे, न बघितलेल्या गोष्टी आहेत, असं सगळे बोलत होते. ते हाच भाग कदाचित असेल की एवढं प्रचंड दिसतं अजगरासारखं, पण अजगर नक्कीच नाही आहे. पण काय आहे हे समजायला मार्ग नाही, कारण अजगर असू शकत नाही. पण वृंदावनाचा हा एखादा देखावा हा असा देखावा कधी बघायला मिळणार नाही, असा हा नक्की आहे. असं ते एकमेकामध्ये चर्चा करतात. कसं गंमत आहे, दिसायला अजगरासारखं दिसतं पण अजगर नाही आहे, असं आम्ही कधी कुठे बघितलेलं नाही आहे, काही नाही आहे, काय असेल खरंच. अशा प्रकारे चर्चा दोघं जण करतायत एकमेकामध्ये. त्या अजगराचे दात तर अक्षरशः एखादा प्रचंड महाकाय शिखर पर्वताचा असेल असं वाटतं. काही लोक म्हणत होते की पण अजगर सुद्धा असेल असं वाटतंय, पण एवढा मोठा अजगर नसतो नाही का. ते परत चर्चा करतात. अहो याची जीभ अजगराच्या जिभेसारखीच वाटते, पण एवढा मोठा जीभ कधी अजगराची नसते. त्यामुळे हा आपला नक्कीच भास आहे. हा विचित्र असा देखावा आहे जो आपण कधी बघितलेला नाही, आणि म्हणूनच कदाचित आपल्याला इथे घेऊन आलेत सगळे. अशी ते चर्चा करत जवळ चालले. अजगराच्या जवळ जायला लागल्यावरती अर्थात अजगराच्या नाकातून श्वासोच्छ्वास करत असल्यामुळे हवा येतच होती बाहेर. त्याच्या नाकातून येणारी हवा प्रचंड उष्णता असलेली आहे, गरम हवा येत होती. तर त्यांना समजेना की इतकी गरम हवा काय यावी, आणि त्या हवेच्या जोडीला दुर्गंध होता. आणि तो दुर्गंध कसला होता तर आतमध्ये त्यांनी जे काही प्राणी आधी गेले असतील त्याची दुर्गंधी होती. मुलं म्हणत होती की अरे आतून जो वास येतोय किंवा हे जे हवा येते त्यातून तर दुर्गंधी येते, जणू एखाद्या मेलेल्या जीवाचा एखाद्या मासाची दुर्गंधी आहे असंच वाटतंय. काय प्रकार काय हा काही समजायला मार्ग नाही. आता जर आम्ही पुढे गेलो तर काय होईल हे माहीत नाही. हा अजगर नसावा असं वाटतंय, पण अजगरासारखा दिसतो सुद्धा आहे. जर आपण पुढे गेलो तर काय होईल, गिळून तर टाकणार नाही ना. पण असंही होऊ शकतं, जर हा खरोखर अजगर असेल तर आपल्याबरोबर कृष्ण आहेच ना, ज्याने अनेक महाकाय दैत्यांचा वध केला आहे. आणि जर हा खरोखर एखादा जर असुर असेल किंवा जर हा खरोखरचा अजगर असेल तर आपल्या सखा त्याचा क्षणामध्ये वध करेल याची आम्हाला खात्री आहे. असं कृष्णाकडे बघत सगळे चर्चा करतायत. आणि बोलतच कृष्णाबरोबर सगळे अघासुराच्या मुखात गेले. मुलं आपसामध्ये बोलतायत की वाटतंय पण नाही आहे, खरंच सगळं वाटतंय पण नाही आहे. आणि असंही म्हणतात की जरी असला अजगर तरी आपल्याला काय होणार आहे, आपल्याबरोबर कृष्ण आहे. अशा प्रकारची चर्चा करत ह्या मुलांनी जे आहे तो त्याच्या मुखाजवळ ते पोचले. मुखाजवळ पोचल्यावरती अर्थात अजगराने बघितलं की हे जवळ आलेले आहेत. त्यांनी अजिबात वेळ दवडला नाही. त्यांनी पटकन त्याला मुखामध्ये घेतलं. सगळी ती जी मुलं होती ती आपल्याबरोबर असलेल्या वासरांसह त्याच्या आत गेली, असुराच्या पोटात सुद्धा घुसली. पण अघासुराने त्याला काय केलं की गिळून टाकलं नाही. कुठे जायचं जागा, पण मी औंढा गिळणार नाही आहे, कारण का मला वाट आहे कृष्णाची.
येऊ दे, किती आत येत आहेत ते येऊ दे, मी गिळणार ना त्यांना जायचं तिकडे जाऊ दे. तसं आपण बघतो रो सर्व्हिस असते. रो सर्व्हिसमध्ये एकामागे एक कार येतात, आत जात असतात. फक्त जेव्हा जागा भरते तेव्हा रो सर्व्हिसचा फलाट वर येतो आणि मग रो सर्व्हिस पुढे जाते. तसंच त्याचा महाकाय जबडा होता. जीभ लांबच्या लांब बाहेर आली होती आणि तो वाट बघत होता कृष्णाची. तो म्हणत होता, या ज्यांना आत यायचं त्यांना येऊ दे. अनेक मुलं आतमध्ये गेली, अनेक वासरं आतमध्ये गेली, पण त्यांनी आपला औंढा गिळला नाही. तो म्हणत होता, ज्याची मला वाट बघायची, ज्याचा मला इंतजार, तो अजून आला नाही, त्याला येऊ दे. आणि कृष्णाची तो वाट बघत होता. अर्थात मुलं पुढे गेली आणि कृष्ण मागे होता, की ज्याच्यावरती या मुलांचा भरोसा, तो मागे होता आणि मुलं सगळी पुढे गेली. आणि भगवंताने विचार केला, अरे काय हे, ज्यांचा माझ्यावर इतका विश्वास, ते सगळे माझ्यावर विश्वास ठेवून पुढे गेले. अरे आता जर अजून वेळ जवळला तर ह्याला मृत्यू पण येऊ शकतो. आणि माझी सगळी हे जे सवंगडी आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून ते पुढे झालेत. असं चालणार नाही. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वास राखणं हे माझं काम आहे. आणि म्हणून भगवंतांनी दुसऱ्या क्षणी ठरवलं की आता आपण स्वतः मुखात जायचं. आणि दुसऱ्या क्षणी या बाल श्रीकृष्णाने मुखामध्ये प्रवेश केला. भगवंताने मुखामध्ये प्रवेश केला, पण बालरूपात केला. आणि त्यावेळेस आकाशातले देवसुद्धा क्षणभर घाबरले, कारण ह्या राक्षसाचं रूपच इतकं भयानक होतं. देवतांना सुद्धा क्षणभर भीती वाटली. काही देवता हाय हाय असं म्हणू लागल्या. आणि अर्थात दैत्यांना आनंद झाला की चला आपलं काम होणार. हा अजगर रूपी जो अघासूर होता, हा तर वाटच बघत होता की कधी भगवंत आत येतात आणि कधी मी याचं खाऊन टाकतो. जसे भगवंत आतमध्ये आले, परंतु ह्यांनी काही करायच्या आधीच भगवंतानी काय केलं असेल तर भगवंतानी त्वरेने त्याच्या गळ्यामध्ये जाऊन बसले. आणि दुसऱ्या क्षणी गळ्यात पोचल्या क्षणी त्याला आवंढा गिळायची संधी दिलीच नाही. त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये प्रवेश केला आणि आपलं शरीर जे आहे ते फुगवायला सुरुवात केली. शरीर त्यांनी फुगवायला सुरुवात केली आणि बघता 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 त्याचं शरीर जे आहे ते महाकाय झालं. आणि महाकाय या अजगराचा जो गळ्याचा श्वसन मार्ग होता तो बंदच झाला. अजगराला श्वासच घेता येईना, कारण भगवंत गळ्यात जाऊन बसले होते. आणि त्याचा श्वासमार्ग पूर्णपणे बंद झाला होता. आणि काही क्षणामध्ये, अर्थात श्वास न मिळाले, अजगर तडफडायला लागला, व्याकुळ झाला. आणि थोड्याच वेळामध्ये, काही क्षणामध्ये अर्थात त्याला मृत्यू आला. दुसऱ्या क्षणी त्याला मृत्यू आला. पण जी मुलं आत गेली होती जबड्याच्या आतमध्ये भयानक असं सगळं वातावरण होतं. कारण आतमध्ये तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही शरीराच्या आतमध्ये अनेक प्रकारचे द्रव पदार्थ असतात जे पचवण्याचं काम करतात. आणि हा ते दैत्य होता. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आतमध्ये होत्या. त्यामुळे जेव्हा ही सगळे मुलं पुढे गेली होती त्यावेळेस त्या आतमधल्या द्रव्यांमुळे त्याला एका क्षणात मृत्यू आला होता. परंतु अर्थात ज्याचं रक्षण प्रत्यक्ष भगवंत करतात त्यांना कळी काळसुद्धा काही करू शकत नाही. ते जरी आत गेले होते, मृत्यूच्या जवळ आले होते, आणि मृत्यू आलाच होता जवळपास, परंतु भगवंतानी त्यांच्याकडे आपल्या अमृतमय नजरेने बघितलं. आणि अमृतमय नजरेने त्यांनी बघितलं आणि मृतपाय झालेली सगळी ही वासरं, सगळे मित्र दुसऱ्या क्षणी जीवित झाले. दुसऱ्या क्षणी जणू काही झालंच नाही अशी त्यांची परिस्थिती झाली. त्यांचं शरीर पूर्ववत झालं आणि ते अतिशय आनंदामध्ये बाहेर आले. सगळी मुलं, सगळी वासरं त्या अजगररूपी दैत्याच्या तोंडातून बाहेर आलं. आणि हे सगळं घडत असतानाच हा दैत्य तर मृत्युमुखी पावला होता, कारण त्याला श्वासच घेता येत नव्हता. काही क्षणात तो मृत्युमुखी पावला. भगवंताने पहिल्यांदा या सर्व आपल्या मुलांची काळजी घेतली. त्यांनी
पूर्ववत बनवलं आणि दुसऱ्या क्षणी हे घडलं की त्या अघारासुराचा मृत्यू झाला आणि त्या अजगराच्या स्थूल शरीरामधून एक अद्भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली. जेव्हा ती मोठी ज्योत बाहेर आली तेव्हा त्याच्या प्रकाशाने सगळ्या दिशा झगमगल्या. ती ज्योत तिथेच आकाशामध्ये थांबून राहिली. अर्थात ती ज्योत वाट बघत होती भगवंताची. भगवंत कधी त्या मुखातून बाहेर येतात याची ते वाट बघत होते. आणि ज्या क्षणी कृष्ण कन्हैया बाहेर आले, भगवंत बाहेर आले, ती ज्योत सर्वांच्या समोर भगवंताच्या शरीरामध्ये तिने प्रवेश केला नव्हे, भगवंताच्या शरीरात ती विलीन झाली. सगळी लोक बघत राहिली की काय घडतंय. अर्थात या असुराचा उद्धार भगवंताने केला होता. आणि अशी ही अद्भुत लीला केल्यावरती सर्व देवदेवता जे आहेत ते ही लीला बघायला आकाशामध्ये गर्दी केली होती. आणि सर्व देवता हातामध्ये फुलं घेऊन फुलांचा वर्षाव करत होते. गंधर्व ही लीला बघून गायन करायला लागले, वादन करायला लागले, अप्सरांनी नृत्य करायला सुरुवात केली. आणि जे ऋषी मुनी होते त्यांनी अनेक प्रकारची स्तोत्र आणि मंत्र म्हणायला लागले. अनेक प्रकारचा स्तुतिपाठ ब्राह्मणांनी करायला सुरुवात केली. पार्षदांनी भगवंताचे जय जयकार केला आणि सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचं पूजन केलं. सर्वत्र मंगलमय वातावरण झालं होतं. सर्वत्र सुंदर सुंदर गीतं चालू होती, अनेक प्रकारचा जयघोष चालू होता, अनेक प्रकारचे मंत्रांचं पठण चालू होतं आणि सर्वत्र आनंदाचा उत्सव सुरू झाला. हे जे ध्वनी होते ते अर्थात ब्रह्मलोकी जाऊन पोचले. इतके हे मंगल ध्वनी जे होते त्याचा आवाज ब्रह्मलोकामध्ये पोचला आणि ब्रह्मदेव तिथे स्वतः हजर झाले. आणि अर्थात ब्रह्मदेव सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा हा महिमा बघत होते. आणि हा महिमा ते बघून ते सुद्धा क्षणभर चकित झाले की काय भगवंताची लीला आहे. अभूतपूर्व लीला भगवंताने केली. लीलया लीला केली, सहजगत्या केली. यथावकाश अजगराचा मृत्यू झाला. अजगर तर मरून पडलं, मुक्त झाला राक्षस. त्याचं जे अद्भुत शरीर होतं प्रचंड ते अर्थात सुकून वृंदावनात सुकून गेलं आणि ते तसंच राहिलं. वेगळ्या प्रकारे यावेळेस झालं की त्याचं शरीर तसंच राहिलं, त्यातून ज्योत निर्माण झाली. त्यामुळे त्याचं शरीर तसंच राहिलं आणि ते शरीर म्हणजे या मुलांसाठी खेळण्याची एक अद्भुत गुहा झाली. कारण अजगर रूपी शरीर त्याचं तसंच राहिलं. आणि मग ही सगळी मुलं त्या शरीराबरोबर अनेक दिवस खेळत होते. त्यांच्यासाठी एक खेळण्याची नवीन जागा मिळाली आणि त्या शरीराबरोबर ते खेळत होते. अशा प्रकारे भगवंताने खूप वेगळ्या प्रकारची लीला केली. त्यांनी या लीलेमुळे अर्थात सर्वांचं रक्षण केलं आणि मुख्य म्हणजे अघासुराचा त्यांनी उद्धार केला, त्याला मुक्ती केली. आणि भगवंताने ही जी लीला केली ती आपल्या कुमार अवस्थेत म्हणजेच वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी केली. म्हणजे याच्या आधीच्या लीला त्याच्याही कमी दिवसात केल्या. पुतनेचा वध तर तुम्हाला माहिती की काही दिवसांचं वय होतं भगवंताचं. कारण त्यावेळेस पुतना जी नवजात बालकं होती, ज्यांचा जन्म 10-12 दिवसच झाला असेल, अशा बालकांचा वध करण्यासाठी पुतना निघाली होती. त्यामुळे पुतनेने जो वध केला तो तर केवळ वय फक्त 10-12 दिवसाचं असतं, अशा वेळेस केला आहे. आणि आतासुद्धा भगवंताचं जे वय होतं ते अवघं 5 वर्षाचं होतं. कुमार अवस्थेत अवघ्या 5व्या वर्षी भगवंताने सगळ्या भगवंताच्या लीला अशाच आहेत, अतिशय कमी वयामध्ये सगळ्या केलेल्या आहेत. कुमार अवस्थेतच केल्या सगळ्या. आणि अशी ही अद्भुत लीला इतक्या कमी वयात म्हणजे 5व्या वर्षी भगवंताने केली. आणि गवळ्याच्या मुलांनी अर्थात ती जवळून बघितली आणि त्याचं वर्णनसुद्धा त्यांनी पुढल्या वर्षी परत एकदा करून सांगितलं की कशी लीला घडली, काय घडलं, सविस्तर सांगितलं. अर्थात जेव्हा जेव्हा अशी गोष्ट घडायची ते परत जेव्हा यायचे त्यांच्या भूमीकडे तेव्हा घरी आलेल्या लोकांनाही अशा सगळ्या गोष्टी ते सांगायचे की असं घडलं, असं घडलं, असं घडलं. आणि हे सगळं कृष्णाने केलं
तेवढा भाग सोडून बाकी सगळे लोक ऐकायचे. या गोष्टीवर ते विश्वास ठेवायचे नाही, कारण ही सुद्धा भगवंताची लीलाच होती. आणि अशा प्रकारे या लीलेमध्ये अघासुराचा त्याने उद्धार केला. अघ या शब्दाचा अर्थ आहे पाप. पापांचा डोंगर असलेला असा हा महाकाय दैत्य पापच होता तो. पण फक्त भगवंताच्या स्पर्शामुळे त्याचा उद्धार झाला, कारण भगवंताने त्याच्या जबड्यामध्ये प्रवेश केला आणि भगवंताचा स्पर्श सुद्धा आपल्यासाठी पुरेसा आहे. बाकी काही करायची गरज नाही. त्याचा स्पर्श आपल्याला झाला, पापी लोकांना मुक्तता नक्कीच आहे. आणि म्हणून या दैत्याला सुद्धा सारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली, यात काही आश्चर्यच नाही. आणि अशा या भगवंताने अनेक लीला पुढे सुद्धा केले. त्यांनी असं म्हणलंय बघा, एक खूप महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलाय की ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारा जर हृदयामध्ये स्थिर जर आपल्या झाली, तर तीच केवळ भक्तांना मिळणाऱ्या मुक्ती प्रदान करते. बघा काय सांगितले गंमत, ऐका की भगवंताने अनेक लीला केल्या. त्या लीला ऐकताना आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा भगवंत येतात, वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. अजूनही बऱ्याच लीला आहेत. तर त्यातल्या कुठल्याही लीलेचं वर्णन ऐकताना जर आपल्या मनामध्ये भाव निर्माण झाला, तर ती कुठलीही असो, अगदी ती फळ विक्रेत्या बाईबरोबर झालेली ती लीला असो की काही असो, कुठल्याही लीला ऐकताना जर आपल्या मनात भावनिर्मिती झाली आणि त्यावेळेस जर भगवंताची एखादी प्रतिमा जर आपल्या मनात आली, डोळ्यासमोर आली, तर ती प्रतिमा जर तुम्ही ध्यानाद्वारे जर आपल्या हृदयात स्थिर केली, तर ती प्रतिमा सुद्धा तुम्हाला मुक्ती प्रदान करण्याची शक्ती ठेवते. हे लक्षात ठेवा. हे भागवतात सांगितलं. ध्यान करताना भगवंताचं ध्यान केलं तरी चालतंच ना. जर तुमच्या मनात भाव निर्माण झाला असेल, भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं असेल, भगवंताविषयी श्रद्धा निर्माण झाली असेल, तर भगवंताचं असं कुठलंही रूप जे तुम्हाला आवडतं, जे तुमच्या डोळ्यासमोर येतं, ते डोळ्यासमोर आलं आणि ते तुमच्या जर हृदयामध्ये स्थित झालं, तर या रूपाचं ध्यान केलं तरी सुद्धा मुक्ती ते प्रदान करण्याची शक्ती ठेवतं, असं भागवतात म्हटलं आहे. म्हणून जर तुम्हाला ध्यान करता येत असेल, तर याचं सुद्धा ध्यान आपण करू शकता. भागवताचा एखादा अध्याय वाचा, एखादा तुम्हाला आवडणारी रसा लीला वाचा किंवा ऐका आणि नंतर ध्यान करून बघा काय होतं. जर तुम्हाला त्यामध्ये जर खूप प्रकारचा जर आनंद मिळाला असेल, तर ध्यानामध्ये भगवंताचं नाम पण येऊ शकतं आणि रूप पण येऊ शकतं. आणि यातलं काहीही जरी आलं, नाम आलं तरी पुरेसं आहे. आणि नाम घेताना ध्यान होतंच होतं. ध्यान म्हणजे आपल्यासमोर रूप येतंच. आणि हे जर भावप्रतिमा आपल्या हृदयात स्थिर झाली, जर आपण जर ध्यान केलं, तर मुक्ती मिळू शकते, यात शंका नाही आहे. ध्यान कोणाचं करतं इज नॉट सो इम्पॉर्टंट. ध्यान तुम्ही तुमच्या गुरूंचं करा, ध्यान तुमच्या उपास्य देवतेचं करा, ध्यान कृष्णाचं करा, कोणाचंही करा. पण अशा प्रकारे जर करू शकलात, तर मुक्ती प्रदान करण्याची शक्ती याच्यामध्ये असं तरी म्हणलं. अशा प्रकारे खूप सुंदर असं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आणि खूप महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी ही अप्रतिम लीला या ठिकाणी पूर्ण केली. याच्या पुढे सुद्धा भगवंतांनी अनेक लीला केलेल्या आहेत या ठिकाणी. अर्थात या सगळ्या लीला ज्या आहेत त्या आपण आता पुढच्या भागे बघणार आहोत. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे तो 108 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करा.